कामाच्या वेळेस बाळ आणि नाहीतर असं डोगू हॅपी न्यू इयर. हॅलो नमस्कार मंडळी, स्पर्शय या यूट्यूब चॅनलमध्ये मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. सो मंडळी कशी आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे मस्त मजेतच असणार. आणि आज आहे 31 आणि उद्याला आहे 1 तारीख. सो तुमच्याकडे कसं चाललं आहे, काय सेलिब्रेशन, कसं सेलिब्रेशन करणार आहे? आमच्याकडे तर माहिती नाही कसं सेलिब्रेशन होणार आहे. तर मी अजूनपर्यंत काहीच विचार केलेला नाही आहे आणि कुठे जायचं हे सुद्धा विचार केलेलं नाही आहे. आणि जर कुठे जायचं प्लॅन झालंच तर मग मी तुमच्यासोबत तर ऑलवेज शेअर करतेच त्या सगळ्या गोष्टी. सो मस्त आज मी ना मस्त अशी छान वेणी घातली आणि हा वर्षाचा शेवटचा दिवस. म्हटलं चला आज स्वतःला थोडं छान म्हणजे आज ना म्हणजे असं स्वतःला पॅम्पर करूया म्हटलं स्वतःच असं. तर मी आज मस्त अशी वेणी वगैरे घातलेली आहे बघा, अशी छान लसूण वेणी घातलेली आहे. सो असं छान म्हणजे कसं प्रॅक्टिकली राहिलं तर खूप छान वाटते ना. मी थोडं तशी पण जास्त प्रॅक्टिकली विचार करत राहते. म्हणजे मी सांगायचं म्हणजे की मी खूप जास्त प्रॅक्टिकली आहे. सो आज काय शेअर करणार तर बघू आज संध्याकाळपर्यंत काय काय होतं, तर नवीन काय काय गोष्टी घडतात. तर आणि पॉझिटिव्ह राहणं खूपच जास्त महत्त्वाचं आहे. तर या वर्षाने मला खूप काही शिकवलेलं आहे, खूप चांगल्याही गोष्टी शिकवलेल्या आहे. लोक काय बोलतात, कसे बोलतात, आपल्याशी कसे वागतात, चांगल्यालाही वाईट कसे म्हणतात, सगळ्या गोष्टी मी ह्या वर्षामध्ये खूप चांगल्याने शिकलेली आहे. सो यावर्षी म्हणजे या वर्षाने मला चांगलंच लेसन दिलेलं आहे असं तर मी नक्कीच म्हणणार आहे. आणि लोकांचं ऐकायचं पण जास्तही मनाला लावून घ्यायचं नाही, हाही मला या वर्षाने शिकवलेलं आहे. असे खूप सारे धडे शिकवलेले आहेत माझ्या आयुष्यामध्ये. सो मी पुढच्या वर्षी सगळ्यांचंच ऐकेल. 2025मध्ये आता मी जाणार तर मी सगळंच ऐकेल, पण मला जे पटेल मी तेच करेल. कोणाचं टेन्शन नाही घ्यायचं, कोणाचं लोड घ्यायचं नाही, म्हणायचं जा सगळे उडत, असंच विचार करायचं. आणि मी सगळ्यांना तेच सांगते की लोकांचं काहीही लोड घ्यायचं नाही. एक मी रील पण टाकलेली आहे की लोक काय म्हणतील त्याकडे लक्ष अजिबातच द्यायचं नाही. लोक काय तर चांगल्यांनाही नावं ठेवतातच, देवालाच नाही सोडलं आहे तर लोकांनी, तर आपण कुठे आहोत? आपण तर माणूसच आहोत ना. तर मग लोक काय म्हणतील ह्या गोष्टीकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही, निवांत आपलं आयुष्य जगायचं आणि म्हणायचं जा तुम्ही सगळे उडत जा पाखरांसारखे, असंच म्हणायचं तू. सो चला आजचा दिवस मी तुमच्यासोबत छोटं शेअर करते. आज 31 आहे तर त्याच्यामुळे म्हटलं की चला काहीतरी आज वेगळं. आज दिवसाचा म्हणजे वर्षाचा शेवट आहे तर आज काहीतरी वेगळं असं दाखवायचं बा. बघू आज संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करणारच आहे. आणि ॲडव्हान्समध्ये सगळ्यांना हॅपी न्यू इयर. मस्त एन्जॉय करा, भरभरून एन्जॉय करा. आणि या वर्षामध्ये भरपूर काही नवीन गोष्टी पण घरामध्ये घेतलेल्या आहेत मी. आताच शेवट तर वॉशिंग मशीनसुद्धा घेतली 2024मध्ये. आणि आम्ही तिघेही खूप छान आहोत. खूप काही गोष्टी पण गेलेल्या आहेत. यावर्षी बाबासुद्धा वारलेले आहेत, ह्या गोष्टीचाही खूप मोठा धक्का आहे. खूप या वर्षाने खरंच खूप काही गोष्टी शिकवलेल्या आहेत. आणि म्हणतात ना की वर्ष येतो जातो पण खूप काही शिकवून जातो. खूप शिकवतो आपल्याला सगळे दिवस, खूप शिकवतात. कोण कसं असतं हेही शिकवतो. आणि लोकांना म्हणजे ओळखणं ही खूप महत्त्वाचं आहे. सिरियसली सांगते, लोकांना ओळखायला पाहिजे. ओळखायला शिकलेत ना तर मग सगळं चांगलं होतं. लोक आपल्या तोंडावरती छान बोलतात, मागे गोष्टी करतात. म्हणून म्हणतात ना की जवळचेच कधी आपल्याला धोका देतात, हेही असं होत असते. सो चला जाऊ द्या ह्या सगळ्या गोष्टी. निगेटिव्ह गोष्टींना आपण काढून घ्यायचं मनातून. पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायच्या नेहमी. ऑलवेज पॉझिटिव्ह गोष्टी घडत राहणार. कार्तिक मला नेहमी म्हणतात की तू पॉझिटिव्ह राहायचा बस, बाकी काही नाही. ते नेहमी पॉझिटिव्ह राहतात. कार्तिकचं खूप आहे की ते खूप पॉझिटिव्ह राहतात. मी कधी माझ्या डोक्यात तर कधी येतात निगेटिव्ह विचार, पण ते म्हणतात की नाही तू पॉझिटिव्ह राहायचा, पॉझिटिव्ह राहिलं ना सगळं चांगलं होतं. सो असं आहे. पॉझिटिव्ह विचार मी सुद्धा सगळ्यांना सांगते की पॉझिटिव्ह विचार ठेवायचं. पण येते कधी कधी निगेटिव्ह विचार, कधी कुठल्या ना कुठल्या कारणावरून. आपण खूप प्रॅक्टिकली पॉझिटिव्ह असतो पण कुठल्या ना कुठल्या कारणावरून कधी निगेटिव्ह विचार येतात. हे प्रत्येकाचंच आहे असं. सो चला हा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायलासुद्धा विसरू नका. आणि
आपले 400 सबस्क्रायबर झालेले आहेत. आता परत या वर्षामध्ये छान सबस्क्रायबर वाढले पाहिजेत आणि लवकरात लवकर आपला चॅनलसुद्धा मॉनिटाईज झालेला पाहिजे. प्लीज देवाच्या कृपेने झाला पाहिजेच. नवीन वर्ष माझ्यासाठी चांगला जावं बस. आणि आता येत्या 2025मध्ये मी जॉब जॉईन पण करायचा विचार केलेला आहे. आणि आता माझ्या बहिणीचे 12वीचे पेपर झाले की मग तिला पण सुट्ट्या लागल्या की मी तिला इकडे बोलून घेणार काही दिवसासाठी आणि मग लवकरच मी जॉबसुद्धा जॉईन करणार आहे. असं तर आता मी विचार केलेला आहे, बघू. किंवा मग आया छान भेटायला पाहिजे. सो चाललं आहे आयुष्य असं. आणि कसं आहे ना, एकट्याच्या भरोश्यावरती होत नाही सगळ्या गोष्टी. कार्तिक जॉब करतात त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे. पण आजच्या सिच्युएशनमध्ये बघितलं ना तर म्हणजे दोघांचं पण हातभार असलं ना तर काहीही टेन्शन राहत नाही. एकाचं घरामध्ये खर्च होतो तो दुसऱ्या व्यक्तीचं इन्शुरन्स, LIC हे ते EMI याच्यामध्ये जातात. सो आणि मुलाचं पण शिक्षण चांगलं चालतो तर त्याच्यासाठी दोन्ही पण जण कमवणं गरजेचंच आहे आजच्या पिढीमध्ये, मला तरी असं वाटते. आणि प्रत्येक लेडीजनी इंडिपेंडेंट असणं गरजेचं आहे. कारण कसं आहे ना, आपण इंडिपेंडेंट असलं ना तर बिनधास्त आयुष्य जगू शकतो. माझं तर बिनधास्तच आहे. कारण माझं आता डुगू छोटं असल्यामुळे मी आता सध्या घरी आहे, कंटिन्यू जॉब आहेच. की आता महागाई वाढलेली आहे त्यामुळे एकट्याच्या भरोश्यावरती होत नाही ना सगळ्या गोष्टी. तर म्हणून मी जॉब करण्याचा डिसिजन घेतलेला आहे. आणि मला खरंच ते काही कमी करत नाही, त्याच्यामुळे मला जॉब करण्याची पण गरज नाही. घरामध्ये सगळ्या गोष्टी परफेक्ट आहेत, असं काहीच नाही की नाही आहे म्हणून, सगळंच आहे. पण तरी पण माझं ते मन म्हणते की नाही, जॉब करायला पाहिजे. आणि एक मुलगी इतकं शिकलेली आहे तर ती इंडिपेंडेंट असणं गरजेचंच आहे. मग आपलं एज्युकेशनच काय महत्त्वाचं असतं. आपण इतकं शिकतो आणि मग घरी राहतो तर ते पण काही व्हॅल्युबल नाही राहत ना. आणि घरी पण कशासाठी काही नाही काही कारण असते. त्याच्यामुळेच आता माझं पण कारण होतं, माझं डोकं. प्रत्येक लेडीजचं काही नाही काही कारण असतेच की त्यामुळे तिला त्या गोष्टी सॅक्रिफाईस करावे लागतात. जसं माझं पण सॅक्रिफाईस झालेलं होतं. पण आता समोर मला वेळ आहे की मी ती आता गोष्ट पूर्ण करू शकते म्हणून. आणि प्रत्येक लेडीजच्या आयुष्यामध्ये हे दिवस येतातच. मुलांसाठी आपल्यालाच काही नाही काही गोष्टी सॅक्रिफाईस कराव्याच लागतात. कोणाचं जॉब असो, कोणाचं काहीही असो, की त्या गोष्टी सॅक्रिफाईस करणं गरजेचंच असते आणि कराव्याच लागतात. आपण आपल्या मुलांसाठी आता टाईम नाही काढू तर मग कधी काढणार आहे. मुलं पण मोठे झाल्यानंतर आपल्याला म्हणणार ना की तुम्ही तर मला टाईम दिलेलंच नाही ना. आणि आमचं कसं आहे, कार्तिक पण ड्युटीला जाणार, मी सुद्धा ड्युटीला जाणार, तर मुलांकडे कोण लक्ष देणार. आणि जी आया राहणार तर ती कशी बघणार, काय बघणार. तर हाच विचार करून ना मी आजपर्यंत जॉब जॉईन नव्हता केलेला. पण आता म्हटलं की माझ्या बहिणीच्या सुट्ट्या लागल्या की आता तिला कशा 12वीचे पेपर झाले की तिला सुट्ट्या लागणारच आहेत. तर मग म्हटलं ती असतेच घरामध्ये, मग तेव्हा आपण एखादी आया बघून घ्यायचं, ती ऑब्झर्व करतेच आणि मग आपण जॉब जॉईन करायचं. सो असं माझं नेक्स्ट इयरचं डिसिजन आहे 2025चं. सो बघू आता काय होतं, तर हे डिपेंड करत आहे सगळ्या गोष्टी. आता जानेवारीमध्ये डुगूचा लूट पण राहणार, बोरनान राहणार. तर मी खूप एक्सायटेड आहे सगळ्या गोष्टीसाठी. आणि प्रत्येक म्हणजे चांगले जे मुमेंट्स असतात ना त्यासाठी मी खूप एक्सायटेड असते की असं करायचं, तसं करायचं, तसं करायचं. आपल्या प्रत्येक लेडीजचं असं चालतोच ना की यार सिरियसली म्हणजे चांगले मुमेंट मला स्पेशली की ते कॅप्चर करून ठेवायला खूप जास्त आवडतात. सिरियसली सांगते. या वर्षामध्ये मी कार्तिकला खूप जास्त थँक्यू म्हणते. आता मी स्पेशली त्यांच्यासमोरसुद्धा थँक्यू म्हणू शकतेच, पण मी व्हिडिओ थ्रू सांगते. कार्तिक थँक्यू सो मच की तुम्ही नेहमी मला सपोर्ट करत असता. ऑलवेज सपोर्टिव्ह म्हणजे व्यक्ती माझ्या पाठीशी असतो. थँक्यू सो मच की तुम्ही कुठल्याच गोष्टीची आम्हाला कधीच कमी केलेली नाही आहे. म्हणून एकदा सगळं म्हणजे आता मला काय म्हणायचं आहे ते तुम्ही समजले असणार. आणि हा असो, झगडा असो, भांडण असो, काहीही असो, पण नेहमी समजून घेतात. त्यासाठी सुद्धा या वर्षामध्ये तुम्हाला थँक्यू. ये ना वरती वर ये. हॅलो फ्रेंड्स, तर आता मी ना डायरेक्ट संध्याकाळला शूट करत आहे व्हिडिओ. दुपारला काही शूट केलेलाच नाही. आणि दुपारी ना माझा पार्सल आलेला होता तर मी दाखवते काय हे ऑर्डर केलेलं होतं तर. आणि जे मागे कुकरचा आवाज येतो ना ते इग्नोर करा. आणि यामध्ये काय आहे तर मी तुम्हाला दाखवते. ओके, मी ना ब्लॅक कलरची साडी ऑर्डर केलेली आहे. तर आता बघते कशी आलेली तर, आणि तुम्हाला सुद्धा दाखवते. आणि खूप कमी प्राईसला आहे, 450 रुपयाला झालेली आहे. मेन म्हणजे मला ना यामधला ब्लाऊज खूप आवडलेला.
त्यामुळे मी ही साडी ऑर्डर केलेली आहे आणि अगदी सिंपल साडी आहे ही. सो एक मिनटं दाखवते तुम्हाला. हा आहे ब्लाऊज पीस, बघू शकता किती छान आहे. बापरे खूपच सुंदर असा ब्लाऊज पीस आहे. तर तुम्ही बघू शकता पूर्ण असा वर्क आहे. तर हा आवडला त्यामुळेच ना मी साडी ऑर्डर केलेली. सो बघू शकता जेव्हा शिवणार ना मी आणि मकर संक्रांतीला घालेल डुगूच्या लूटला, तेव्हा तुम्ही बघालच मी तुमच्यासोबत शेअर करेल तो व्हिडिओ. सो बघू शकता असा आहे ब्लाऊज पीस आणि साडी दाखवते तुम्हाला. साडी अगदी सिंपल आहे. तर ही बघा ही साडी आहे, खूप सिंपल अशी साडी आहे आणि त्यावरती ब्लाऊज पीस छान एम्ब्रॉयडरीचा आहे. तर ही बघा साडी छान दिसते ना, ब्लॅक कलरची साडी बघा किती छान. आत्ताच लुक किती छान येतोय, तर खूप सुंदर असा लुक येत आहे. आणि जेव्हा मी ब्लाऊज शिवेल ना तेव्हा खूपच सुंदर अजून परत छान लुक येणार. सो मी खूप एक्सायटेड आहे ही साडी घालायला. आणि आता संध्याकाळचं काय प्लॅन आहे तर मला माहिती नाही. जर असेलच तर शेअर करेलच तुमच्यासोबत, जर नसेलच तर बघू काय आहे तर आता. सो चला तर तुम्हाला पूर्ण मी साडी दाखवते. ह्या साडीची किंमत आहे 450 रुपये आणि हा आहे ब्लाऊज. सो बघू शकता किती छान आहे. तर चला तर हेच तुम्हाला सांगायचं होतं. आणि आता डुगू इकडे झोपलेला आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू करा. जर काही शेअर करायचं असेल तर मी शेअर करेन. तुम्हाला जर ह्या साडीची लिंक हवी असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ओके, मी तुम्हाला लिंक नक्की देणार ह्या साडीची. डुगूचा लूट आहे त्यामुळे मी ब्लॅक कलरची साडी ऑर्डर केलेली आहे. ॲक्च्युली माझ्याकडे एक ती साडी होती पण ती ब्लॅक अँड व्हाईटमध्ये असं आहे, त्यामुळे मी म्हटलं की नाही ही साडी मला खूप आवडली म्हणून मग मी ही साडी ऑर्डर केलेली. ओके चलो बाय. तर रात्रीला कार्तिकने आणलेली होती मटण, तर म्हणाले होते की आपण मटण बनवूया आज म्हणून, तेही चुलीवरचं. आणि आत्याने मला भरीत आणून दिलं होतं आणि भाकर आणून दिलेली होती आणि इकडे कार्तिक चूल पेटवत होते. म्हणून तर रॉकेल पाहिजे ना थोडासा. ह्या वाळलेल्या आहेत. एकदा का पेटल्या ना मग काही आहेच नाही करावं लागत. पेटवता येत नाही, ते पेटून देतो आता. पेटते मस्त चूल पेटली पण एकच नंबर. काऊन थांबू नये आता पेटला ना विस्तो चांगला. एवढं गरम गरम याची म्हणतात ना, आता भडकन क्रॅक झाली. मग कमी करायच्या ना काड्या. अरे लावा ना विस्तो आता. सेटअप चांगला लावला हा, खाली विटा. हो ना, क्लिअरिटी चांगली होऊन राहिली तरी म्हणजे आहे ना. आयफोन नाही मारला त्याच्यात, बाजून होती क्लिअर. कशात? आयफोन मारला
त्यांनी घ्या ना, मग त्यांनी घ्या शनिवारी. नाही मग घ्यायला प्रॉब्लेम जाते ना म्हणून. काऊन त्याच्यामध्ये शेअरिंगचं ऑप्शन नाही का? आहे ना. कशी भाजी बनवत आहे मला समजूनच नाही राहिलेलं आहे. तर ना अगोदर काय प्लॅन होतं मी तुम्हाला सांगते. भाजी कार्तिकच बनवणार होते. तर मी त्यांना ना म्हणत होती की तुम्ही कशी भाजी बनवत आहे काय मला समजतच नाही. तर मग त्यांना वाटलं की ठीक आहे बा, माझ्या हातची जर भाजी चांगली झाली नाही तर ही काही खाणार नाही म्हणून. तर मग ते म्हणाले की ठीक आहे तूच भाजी बनव. आणि मग ना मीच बनवली. आणि काय माहिती आवडली नाही आवडली, पण मी तर आधीच जेवण केलेलं होतं. तर मग मी काही परत जेवण काही केलेलंच नव्हतं. आत्याने भरीत आणि भाकर आणून दिलेली होती ना, तर तीच खाल्लेली होती. सो मंडळी असा होता आजचा व्हिडिओ. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला सुद्धा विसरू नका. हा 31st विडिओ आहे, थोडा लेट येतोय व्हिडिओ, सो त्यासाठी सॉरी फ्रेंड. आणि कोणी चॅनलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल बटन प्रेस करायला सुद्धा विसरू नका. कामाच्या वेळेस बाळ आणि नाहीतर असं अश्विनी. किती ना मतलबी स्वार्थी. वरतीच जेवण करणार आहे तुम्ही? खालती वर्धेची लाईट गेली. याच्याकडे लक्ष दे आता. माहित नाही भाई भाजी कशी होते, तर मी पहिल्यांदाच बनवलेली आहे. लावून डान्स करते सगळे. हो टेपच मी खाली पाहिली पण लाईन गेली. तुला जेवढा नेट वापरायचं माझ्याकडे हे लागलं. हो चांगली प्रगती आहे. वायफाय लाईट आली भाई, लाईट आली. आई हे लाईट. इकडे खाणं पिणं सुरू आहे भाई. भाई मी पोळ्या बनवून येते बेकार नाही आणला का तुम्ही? नाही, फक्त तो मोबाईल नाही पडला पाहिजे. आणि तो मोबाईल फुटेल. स्नॅप टाक तू, स्नॅप यार खतरनाक. यार भाजीची हे टेक्स्चर तर चांगलं वाटते, पण टेस्टला माहीत नाही भाई कशी वाटणार. कम तर तेल झालं भाई, एवढं तेल तर. तेल तर एवढाच पाहिजे निशान. तेव्हाच तर चिकन चिकन वाटणार ना, मटन मटन वाटणार ना. हे मटण आहे. कार्तिकनी खूप यांनी आणलं बाई हे घेऊन. ड्युटी वरून गेले ते घ्यायला ते मडकं. किती म्हणजे एक्साइटमेंट. 800 रुपयाचं दिवस आणलं का? मटका मटकं नाही बे, मटकं 200 मटण. हो मटण महाग होते. मी तर म्हटलं काय आहे? आ? का? का? तू जेवते? तू जेवण करते डुगू? हा? अरे मी सारखं खालती वरती करून. सबसे ज्यादा पैसा क्यों है पब्लिक को नहीं दिखता वैसे वाला पैसा क्यों है पब्लिक की सेवा पे देता क्यों है मुंबई शहर सबको कम से देता क्यों है अलग कुत्ते ये बाप रे हा डुगू ये दौड़ते नहीं यहाँ पे नाम काम करता है पुलिस वाला भी बोला मेरा स्टार बहुत हल्का है सितोड़ा भलता है गेम होना सबका है अगर तू जिंदा फिर जी लेना बेटा डुगू. हॅपी न्यू इयर. हॅपी अजून 1 मिनिट बाकी आहे हॅपी न्यू इयरला. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. भाई हॅपी न्यू इयर. 12 वाजले. हे ना व्हिडिओ चालू केलेला आहे का? भाई फुसकला ना बॉम्ब.
आमची वर्ध्यामध्ये एवढे सारे फटाके फुटून राहिलेले आहे भयंकर. आणि ह्या दोघांचा डान्स सुरू आहे. बघा 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 किती फटाके फुटत आहे. असं डावू इकडे. आणि यांचे फटाके पूर्ण हे झालेले आहे लॉलीपॉप फटाक्यांचं. डरपोक भाई साहब. अरे डुगुनी चप्पल तरी घालायला पाहिजे होती. हो ना, तो पूर्ण माझ्याकडे झालेला होता. हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर डुगू. हॅपी न्यू इयर अश्विनी वहिनी. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर कमलेश दादा. लाईट आहे ना, ते लाईट आहे ना. जेवण करा ना आता फटाफट. मग मित्राची कमी महसूस होत आहे का? होत आहे ना. मित्रच असते. अरे मला एवढं नाही लागत कमलेश दादा. खा पिसं खा. ए डुगू इकडे पाय. डुगू काय सुरू आहे डुगूचं इकडे. प्रगती जेवा ना. थोडंसं प्रगती. ठेव खेळायची वस्तू नाही ठेव. खेळायचं नाही अन्नासोबत ठेव. तर माझ्या यूट्यूब फॅमिलीला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. मस्तपैकी एन्जॉय करा मंडळी. उद्याचा दिवस, उद्याची 1 तारीख आहे. सो आम्ही अशा प्रकारे 31st सेलिब्रेट केलं. आणि 2024मध्ये जे काही लेसन मिळालेलं असेल तर तो ॲक्सेप्ट करून 2025मध्ये अजून काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. काहीतरी नवीन करा. इकडे कार्तिकचा फोन वाजतोय आणि कार्तिक वरती जेवण करत आहे. सो असा होता आजचा व्लॉग. आय होप तुम्हाला आवडलेला असेल. इकडे ना माझ्या भावाचा फोन येत आहे वाटते बहुतेक. हो, माझ्याच भावाचा फोन येत आहे. तर मी माझ्या भावाचा फोन आधी उचलते. अरे कटला. असा होता आजचा व्लॉग. आय होप तुम्हाला आवडलेला असेल. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आपले स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. गुड नाईट. बाय.